नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या या YouTube चॅनलवरती. आज आपण एम-एस नर्सिंग सी-ई-टी 2025 बद्दल महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत नर्सिंग सी-ई-टीची ॲडमिशन बद्दल टाईम टेबल, ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल, कमीत कमी किती मार्क्स लागणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण टाईम टेबल एम-एस नर्सिंग सी-ई-टी 2025 साठी आज हे पाहणार आहोत. सर्वात पहिले आपण बघूया स्क्रीनवरती एम-एच बी-एस-सी नर्सिंग सी-ई-टी 2025 ॲडमिशन टाईमलाईन. ज्यामध्ये एक्झाम डेट ही एप्रिल 7 ते 8, 2025 च्या दरम्यान होती. तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला होता मे 15, 2025 ला. 15 मे 2025 ला तुमचा रिझल्ट लागला होता विद्यार्थी मित्रांनो. व रिझल्ट आता सध्या रिझल्ट लागल्यानंतर पुढील अपडेट आहे तो म्हणजे कॅप राउंड 1 आणि मेरिट लिस्ट. पुढील अपडेट जो आहे तो कॅप राउंड 1 आणि मेरिट लिस्ट बद्दल, जे की ऑगस्ट 2025 मध्ये असेल. ऑगस्टचा महिना येण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 3 दिवस शिल्लक उरलेले आहेत. 3 दिवसामध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट जाहीर होईल व त्याच्यानंतर कॅप राउंड 1 म्हणजेच काय, जो ॲडमिशनचा पहिला राउंड आहे त्याला सुरुवात होणार आहे. कॅप म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थी प्रश्न विचारत होते, की कॅप म्हणजे काय? सर कॅप म्हणजे काय असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस जी द्वारे राबवली जात असते. कॅप म्हणजे काय? सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस जी द्वारे राबवली जाते, त्याला कॅप असं म्हटलं जात असतं. पहिला कॅप जो आहे तुमचा ऑगस्टमध्ये असेल, त्याच पद्धतीनं कॅप राउंड आणि जे सीट अलॉटमेंट आहे, ते देखील तुमचं ऑगस्ट 2025 मध्ये राहील. जर बघायला गेलो तर ऑगस्टच्या 10 तारखेच्या आत तुमचे मेरिट लिस्ट आणि कॅप राउंड 1 होऊन जाईल. 10 ते 20 तारखेच्या दरम्यान तुम्हाला कॅप राउंड 1 सोबत सीट अलॉटमेंट देखील 10 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ऑगस्टच्या महिन्यामध्येच किंवा ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला फिजिकल जॉइनिंग फॉर कॅप राउंड 1 म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये तुमच्या जर कॉलेजला नंबर लागला असेल, कॅप राउंड 1 मध्ये जर तुमचा कॉलेजला नंबर लागला असेल, तर तुम्हाला कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन ॲडमिशन करायचं असेल. कधी? ऑगस्ट 2025 मध्ये. त्याच्यानंतर सबसिक्वेंट कॅप राउंड म्हणजेच काय? जो दुसरा कॅप राउंड आहे, तो सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यामध्ये होऊ शकतो. आणि जो इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड आहे, ज्याला आपण स्पॉट राउंड म्हणतो, हा स्पॉट राउंड तुमचा डायरेक्ट तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये बघायला मिळणार. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये फायनल कॅप राउंड म्हणजे इन्स्टिट्यूशनल कॅप राउंड किंवा स्पॉट राउंड संपल्यानंतर जो तुमचा आहे फायनल ॲडमिशन कट ऑफ हे नोव्हेंबर 2025 ला जाहीर होईल. आणि नोव्हेंबर 2025 ला ॲडमिशन कट ऑफ जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं एम-एस नर्सिंग सी-ई-टी 2025 च्या ॲडमिशन प्रोसेस ही बंद होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते इम्पोर्टंट टाईम टेबल ॲडमिशन प्रोसेस 2020-25 साठी. महाराष्ट्र नर्सिंग सी-ई-टीच्या अपडेटसाठी व येत्या पुढील अपडेटसाठी माहिती तुम्हाला जर हवी असेल, पुढील अपडेटची माहिती हवी असेल किंवा काही गाईडन्स हवे असेल, तर स्क्रीनवरती तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही माझ्याकडनं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता. पुढील नंबरवरती कॉल करा व फ्री कन्सल्टेशन घ्या. विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुमच्या काही समस्या असतील तर. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून आपली माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका.